सांगलीमध्ये जयंत पाटील हे शरद पवार, एनसीपी तसेच काँग्रेसचे विश्वजित कदम महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी एकूण 8 मतदारसंघातल्या 7 जागा जिंकत आहेत, तर महायुतीच्या खात्यात फक्त 1 जागा जात आहे. सातारामध्ये काय स्थिती आहे ते पाहूयात. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो, मात्र येथे भाजपचाही प्रभाव वाढला आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमध्ये अटीतटीची लढाई होणार असून एकूण 8 मतदारसंघातून महायुतीच्या खात्यात 4 जागा जात असून महाविकास आघाडी सुद्धा 4 जागा जिंकत आहे. सोलापूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 11 मतदारसंघ आहेत. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा हा गृह जिल्हा आहे. येथील एकूण जागांपैकी महाविकास आघाडीच्या खात्यात फक्त 4 जागा जात आहेत, तर महायुती 6 जागा जिंकत आहे, तर 1 जागा अपक्ष उमेदवार जिंकत आहे. वळूयात कोल्हापूर जिल्ह्याकडे. या भागात मागील काही वर्षापासून काँग्रेसचा प्रस्ताव आहे, मात्र येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमध्ये अटीतटीची लढाई होणार असून एकूण 10 विधानसभा मतदारसंघापैकी 2 राजकीय आघाड्यांकडे 5-5 जागा जात आहेत. पाहूया यंदा पुणे जिल्ह्यात तुतारीची आवाज की घड्याळीची टिकटिक कुणाचा आवाज येणार आहे. एकूण 21 मतदारसंघातून सर्वाधिक 13 जागा महायुती जिंकत आहे. महाविकास आघाडीच्या खात्यात फक्त 6 जागा येत असून 2 जागांवर अपक्ष जिंकत आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण 15 मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा झटका मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात महायुती सर्वाधिक 9 जागा जिंकत आहे, तर महाविकास आघाडीला फक्त 5 जागा मिळत आहेत, तर नाशिक जिल्ह्यातील 1 जागा मनसे जिंकत आहे. अहमदनगरमध्ये विधानसभा मतदारसंघाच्या एकूण 12 जागा आहेत. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 12 मतदारसंघातून महाविकास आघाडी 8 जागा जिंकत असून महायुतीला येथे केवळ 4 जागा मिळत आहेत.